नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. महायुतीमधील पक्षामध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत असून राज्यामध्ये 25 जागांवर माहिती मंत्रिपूर्व लढत होण्याची शक्यता आहे. नुकतेच देशात गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपा 160 जागांवर लढणार असल्याचं आग्रही तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 65 जागा देण्याचा भाजपाचा प्रस्तावना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या जागा बाबतीत तिढा आहे अशा महाराष्ट्रातील 25 जागांवर मंत्रिपूर्व लढत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुण्यातील वडगाव शेरी आणि इंदापूर या जागेवर मंत्रिपूर्व लढत होण्याची शक्यता आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांना भाजपाचे जगदीश मुळे यांचा पराभव केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळे हे इच्छुक होते, परंतु भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. जगदीश मोहिते पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी वडगाव शेरी मतदारसंघासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. इंदापूरच्या जागेवर अजित पवार गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार महायुतीत असल्याने ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीला मिळणार. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज असून त्यांना थांबवण्यासाठी या मतदारसंघात मंत्रिपूर्व लढत होण्याची शक्यता आहे. तर इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आणि भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये इंदापूरच्या जागेवर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, महायुतीत 25 ठिकाणी मंत्रिपूर्व लढत होणार. पहा तर काय होणार ते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.